काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले। हल्ला करताना दहशतवादी लोकांशी बोलत बसलात का, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं। तर हिंदूंचं नाव विचारून मारण्या एवढा दहशतवाद्यांकडे वेळ होता का, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केलाय। वडेट्टीवारांचं वक्तव्य मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणारं असं फडणवीस यांनी म्हटलं आहे। 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? इतने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके घुस जाते हैं, तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्यूर नहीं है, इस सरकार का फेल्यूर नहीं है। इस बारे में कोई बात नहीं करता। बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते हैं ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो। टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो। यही देश के वासियों की भावना है। ये देश के ऊपर का हमला हम मानते हैं। अब इस तरह से बातें करके मूल मुद्दों को बगल देना यह गलत है। अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं चाललंय। आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं। तिथे थोडी होते वडेट्टीवार, इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं, मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे। आणि म्हणजे मला तर शब्द नाही, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।